नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीचा सायन्स पार्ट 1चा पहिला धडा म्हणजेच ग्रॅव्हिटेशन पाहणार आहोत। तर ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय हे तुम्हा सर्वांना माहीतच असेल। ग्रॅव्हिटेशन म्हणजे गुरुत्वाकर्षण, आणि गुरुत्वाकर्षण म्हणजे काय की जमिनीवरून आपण कुठलीही वस्तू वर फेकली असता, हवेत फेकली असता ती नेहमी जमिनीवरच पडते। यामागचं कारण काय असलं पाहिजे की पृथ्वी त्या वस्तूला स्वतःकडे आकर्षण घेत असली पाहिजे, म्हणजे स्वतःकडे खेचून घेत असली पाहिजे, बरोबर आहे। मग पृथ्वीकडे ही जी काही शक्ती असते, ज्या शक्तीद्वारे पृथ्वी काय करते की कुठल्याही वस्तूला स्वतःकडे खेचून घेते, आकर्षण घेते, या शक्तीलाच, पृथ्वीच्या या शक्तीलाच काय आपण म्हणतो, ग्रॅव्हिटेशन म्हणजे गुरुत्वाकर्षण। ठीक आहे। तर या धड्यामध्ये आपल्याला काय काय पाहायचं आहे ते अगोदर पाहूयात। तर या धड्यामध्ये आपल्याला ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय आणि त्या ग्रॅव्हिटेशनचा शोध कुणी लावला ते पाहायचं आहे। त्यानंतर सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय ते पाहायचं आहे। त्यानंतर केप्लर्स लॉज काय आहेत आणि ते किती आहेत हे एक पाहायचं आहे। त्यानंतर न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन हे एक पाहायचं आहे। त्याच्यानंतर ॲक्सलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ म्हणजे काय हे पाहायचं आहे। त्यानंतर फ्री फॉल म्हणजे काय आणि शेवटी एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे काय हे पाहायचं आहे। ठीक आहे। तर धड्याला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक प्रश्न विचारला आहे, कॅन यू रिकॉल, म्हणजे तुम्हाला आठवतंय का? आणि यामध्ये 3 प्रश्न विचारलेले आहेत। काय ते 3 प्रश्न आहेत पहा। तर पहिल्या प्रश्नामध्ये विचारलं आहे, व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ ए फोर्स ॲक्टिंग ऑन ॲन ऑब्जेक्ट, म्हणजे काय की एखाद्या ऑब्जेक्टवर जर फोर्स ॲक्ट होत असेल, बल कार्य करत असेल, तर त्या फोर्सचे, त्या बलाचे त्या वस्तूवर काय काय इफेक्ट्स म्हणजे काय काय परिणाम होतात हे प्रश्न विचारला आहे तुम्हाला। ठीक आहे। मग तुम्हाला माहीत असेल की फोर्स कशा कशासाठी वापरला जातो। ठीक आहे। फोर्स कशा कशासाठी वापरला जातो, तर फोर्स इज रिक्वायर्ड टू मूव ए स्टेशनरी ऑब्जेक्ट। फोर्स कशासाठी उपयुक्त असते किंवा कशासाठी आवश्यक असते, तर टू मूव ए स्टेशनरी ऑब्जेक्ट म्हणजे स्थिर वस्तू, स्टेशनरी ऑब्जेक्ट म्हणजे काय, स्थिर वस्तूला मूव करण्यासाठी म्हणजे गतिमान करण्यासाठी आवश्यक असते। त्याच पद्धतीनं एखादी गतिमान वस्तूला थांबवण्यासाठी, टू स्टॉप ए मूव्हिंग ऑब्जेक्ट म्हणजे एखाद्या गतिमान वस्तूला थांबवण्यासाठी देखील फोर्सची आवश्यकता असते। त्याच पद्धतीनं टू चेंज द स्पीड ऑफ ए मूव्हिंग ऑब्जेक्ट, एखादा मूव्हिंग ऑब्जेक्ट असेल, एखादी गतिमान वस्तू असेल, तर त्याची स्पीड बदलण्यासाठी देखील फोर्सची आवश्यकता असते। त्याच पद्धतीनं टू चेंज द डायरेक्शन ऑफ ए मूव्हिंग ऑब्जेक्ट म्हणजे एखादी गतिमान वस्तू असेल तर त्याची डायरेक्शन म्हणजे दिशा बदलण्यासाठी सुद्धा फोर्सची गरज असते। ठीक आहे। आणि त्यानंतर फोर्स इज रिक्वायर्ड टू चेंज द शेप ऑफ ॲन ऑब्जेक्ट म्हणजे एखाद्या वस्तूचा शेप म्हणजे आकार बदलण्यासाठी देखील फोर्सची गरज असते। मग कशा कशासाठी फोर्सची गरज असते, तेच त्या फोर्सचे इफेक्ट्स असतील। ठीक आहे। म्हणजेच काय की फोर्सचे इफेक्ट्स काय काय असतील मग, तर फोर्स मूव्ज ए स्टेशनरी ऑब्जेक्ट। पहिला इफेक्ट काय असेल फोर्सचा, फोर्स मूव्ज ए स्टेशनरी ऑब्जेक्ट। फोर्स काय करते, तर स्टेशनरी ऑब्जेक्ट म्हणजे स्थिर वस्तूला मूव्ह करते म्हणजे हलवते किंवा गतिमान करते। ठीक आहे। दुसरा इफेक्ट काय असेल, तर फोर्स स्टॉप्स ए मूव्हिंग ऑब्जेक्ट। फोर्स काय करते, तर मूव्हिंग ऑब्जेक्ट म्हणजे गतिमान वस्तूला स्टॉप करते म्हणजे थांबवते। तिसरा इफेक्ट काय असेल, तर फोर्स चेंजेस द स्पीड ऑफ ए मूव्हिंग ऑब्जेक्ट। फोर्स काय करतंय, तर चेंजेस द स्पीड म्हणजे गती बदलवते, कशाची, ऑफ ए मूव्हिंग ऑब्जेक्ट म्हणजे गतिमान वस्तूची गती बदलते। त्यानंतर फोर्स चेंजेस द डायरेक्शन ऑफ ए मूव्हिंग ऑब्जेक्ट, एखादी गतिमान वस्तू असेल तर त्याची डायरेक्शन चेंज करते फोर्स काय करते, त्याची डायरेक्शन चेंज करते। आणि त्याच्यानंतर काय की फोर्स चेंजेस द शेप ऑफ ॲन ऑब्जेक्ट, फोर्स काय करते, एखाद्या ऑब्जेक्टचा शेप चेंज करते म्हणजे आकार बदलते। ठीक आहे। हे झाले त्याचे इफेक्ट्स। त्यानंतर दुसरा प्रश्न काय विचारला आहे, व्हॉट टाईप्स ऑफ फोर्सेस आर यू फॅमिलियर विथ, म्हणजे तुम्हाला फोर्सचे कुठले कुठले टाईप्स, कुठले कुठले प्रकार माहिती आहेत। ठीक आहे। तर फोर्सचे कुठले कुठले प्रकार तुम्हाला माहिती असतील, तर नंबर 1 मस्क्युलर फोर्स। ठीक आहे। मस्क्युलर फोर्स म्हणजे काय, स्नायुबल, ज्या ज्या गोष्टींमध्ये आपल्या मसलचा फोर्स आपण लावतो त्याला म्हणतो आपण मस्क्युलर फोर्स। ठीक आहे। त्यानंतर मेकॅनिकल फोर्स, मग आता मेकॅनिकल फोर्समध्ये नावातच त्याचा अर्थ आहे, मेकॅनिकल म्हणजे काय, मशीननं लावलेला फोर्स। ठीक आहे। मशीननं लावलेल्या फोर्सला मेकॅनिकल फोर्स म्हणतो। त्यानंतर तिसरा फोर्स काय आहे, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स, जो की आपल्याला या धड्यामध्ये पाहायचाच आहे। त्यानंतर मॅग्नेटिक फोर्स म्हणजे चुंबकीय बल, हे सुद्धा आपल्याला म्हणजे माहीत आहे की मॅग्नेटनं लावलेल्या फोर्सला मॅग्नेटिक फोर्स असं म्हणतात आपण। ठीक आहे। त्यानंतर फ्रिक्शनल फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, असे वेगवेगळे फोर्सचे प्रकार आहेत। तर मग या प्रश्नाचं उत्तर लिहिताना तुम्ही कमीत कमी 4 ते 5 फोर्सेसचे टाईप्स तुम्हाला लिहिता आले पाहिजेत।
ठीक आहे. त्यानंतर तिसऱ्या प्रश्नामध्ये काय विचारलं आहे तुम्हाला, व्हॉट डू यू नो अबाउट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्सबद्दल तुम्हाला काय माहिती आहे. ठीक आहे. तर या ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डेफिनेशन खालीच दिलेली आहे तुम्हाला, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स नेमकं काय आहे. तर वी हॅव सीन इन द प्रिवियस स्टँडर्ड दॅट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ युनिव्हर्सल फोर्स अँड इट ॲक्ट्स नॉट ओनली बिटवीन द टू ऑब्जेक्ट्स ऑन द अर्थ बट ऑल्सो बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट्स इन द युनिव्हर्स. काय सांगितलं आहे की तुम्ही प्रिवियस स्टँडर्डमध्ये म्हणजे मागच्या इयत्तांमध्ये 8वीला 9वीला शिकलेला असताल की ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ युनिव्हर्सल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय आहे तर एक युनिव्हर्सल फोर्स म्हणजे वैश्विक बल आहे. अँड इट ॲक्ट्स नॉट ओनली बिटवीन टू ऑब्जेक्ट्स ऑन द अर्थ बट ऑल्सो बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट्स इन द युनिव्हर्स. आणि तो जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो फक्त पृथ्वीवरच्याच कुठल्या तरी 2 वस्तूंवर कार्य करत नाही, तर कसा कुठं कुठं कार्य करतंय, ऑल्सो बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट्स इन द युनिव्हर्स, म्हणजे विश्वातील कुठल्याही 2 वस्तूंमध्ये ते कार्य करतंय. ठीक आहे. मग विश्वातल्या कुठल्याही 2 वस्तू काय असतील की स्टार्स असतील 2 किंवा 2 प्लॅनेट्स असतील किंवा 2 सॅटेलाइट्स असतील किंवा एखादा स्टार असेल दुसरा प्लॅनेट असेल. ठीक आहे. मग विश्वातल्या कुठल्याही 2 ऑब्जेक्ट्समध्ये विश्वातील कुठल्याही 2 वस्तूंमध्ये हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होत असते. ठीक आहे. तर त्याला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा गुरुत्वाकर्षण बल असं म्हणतो. ठीक आहे. मग लेट अस नाव लर्न हाऊ दिस फोर्स वॉज डिस्कवर्ड. मग आपल्याला पाहायचं आहे की हा फोर्स कसा डिस्कवर झाला होता, कुणी डिस्कवर केला होता, म्हणजे कुणी शोध लावला होता त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा. ठीक आहे. तर तुम्हाला सर्वांना माहीतच असेल की ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा शोध कुणी लावला होता तर न्यूटनने लावला होता. ठीक आहे. मग काय सांगितलं बघा तुम्हाला की ॲज वी हॅव लर्न्ड, आपण शिकलेलो आहोत की द फिनॉमिनन ऑफ द ग्रॅव्हिटेशन वॉज डिस्कवर्ड बाय सर आयझॅक न्यूटन. ग्रॅव्हिटेशन ह्या फिनॉमिनन म्हणजे या गुणधर्माचा शोध कुणी लावला होता तर सर आयझॅक न्यूटन यांनी लावला होता. मग ॲज द स्टोरी गोज, हा शोध कसा लागला होता ते सांगितलं तुम्हाला की ॲज द स्टोरी गोज म्हणजे असं ऐकण्यात येतं आहे, असंच पूर्वीचे लोक सांगतात. काय सांगतात की ही डिस्कवर्ड द फोर्स बाय सीइंग ॲन ॲपल फॉल फ्रॉम ए ट्री ऑन द ग्राउंड. मग त्यांनी ते ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा शोध कसा लावला होता की अशी एक गोष्ट सांगितली जाते, असं पूर्वीचे लोक सांगतात की सर आयझॅक न्यूटन एके दिवशी सफरचंदाच्या झाडाखाली जाऊन बसले होते. एके दिवशी सर आयझॅक न्यूटन काय एका सफरचंदाच्या झाडाखाली बसले होते आणि अचानक काय झालं तर एक सफरचंद खाली पडलं. ठीक आहे. मग सफरचंद खाली पडल्यानंतर सर आयझॅक न्यूटनला बरेचसे प्रश्न पडले आणि त्या प्रश्नांचं शेवटी विचार करून करून त्यांना ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा शोध लागला होता. ठीक आहे. मग काय सांगितलं त्याच्या पुढे पहा की ही वंडर्ड व्हाय ऑल ॲपल्स फॉल व्हर्टिकली डाऊनवर्ड अँड नॉट ॲट अन अँगल टू द व्हर्टिकल. मग त्यांच्या मनात पहिला प्रश्न काय निर्माण झाला होता की ही वंडर्ड व्हाय ऑल ॲपल्स फॉल व्हर्टिकली डाऊनवर्ड. सगळे जे काही ॲपल्स म्हणजे सगळे जे काही सफरचंद आहेत ते व्हर्टिकली डाऊनवर्ड म्हणजे सरळ खालीच का पडतात, अँड नॉट ॲट अन अँगल टू द व्हर्टिकल म्हणजे ते तिरकस का पडत नाहीत, सरळच खाली का पडतात. ठीक आहे. असा पहिला प्रश्न पडला होता त्यांना. आणि दुसरा प्रश्न काय पडला होता की व्हाय डू दे नॉट फ्लाय ऑफ इन अ हॉरिझॉन्टल डायरेक्शन. आणि हे सफरचंद खाली न पडता हॉरिझॉन्टल डायरेक्शन म्हणजे आडव्या दिशेनं उडत का जात नाही दुसरीकडे कुठं. ठीक आहे. मग असे त्यांना प्रश्न पडले होते अनेक. मग त्या प्रश्नांचं उत्तर त्यांच्या काय लक्षात आलं पहा की आफ्टर मच थॉट, बऱ्याचशा विचारानंतर त्यांच्या काय लक्षात आलं होतं की ही केम टू द कन्क्लुजन दॅट द अर्थ मस्ट बी अट्रॅक्टिंग द ॲपल टुवर्ड्स इट्स सेल्फ अँड दिस अट्रॅक्टिव्ह फोर्स मस्ट बी डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. मग बऱ्याचशा विचारानंतर त्यांच्या मनात काय काय प्रश्न निर्माण झाले होते आणि विचार केल्यानंतर त्यांनाच काही उत्तरं सापडली होती. मग आफ्टर मच थॉट म्हणजे बराचसा विचार केल्यानंतर त्यांना काय लक्षात आलं, ही केम टू द कन्क्लुजन, ते अशा निष्कर्षास आले. काय निष्कर्ष काढला होता त्यांनी, दॅट द अर्थ मस्ट बी अट्रॅक्टिंग द ॲपल टुवर्ड्स इट सेल्फ. पृथ्वी काय करत असली पाहिजे की त्या ॲपलला म्हणजे त्या सफरचंदाला स्वतःकडे अट्रॅक्ट करत असली पाहिजे, स्वतःकडे खेचून घेत असली पाहिजे असं त्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि दिस फोर्स मस्ट बी डायरेक्टेड टुवर्ड्स दी सेंटर ऑफ दी अर्थ. आणि हा जो फोर्स आहे तो फोर्स त्याची दिशा कुठं असली पाहिजे तर टुवर्ड्स दी सेंटर ऑफ दी अर्थ म्हणजे पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेनं त्या बलाची दिशा असली पाहिजे असं त्यांच्या लक्षात आलं. ठीक आहे. मग द डायरेक्शन फ्रॉम द ॲपल ऑन द ट्री टू द सेंटर ऑफ द अर्थ इज व्हर्टिकल डायरेक्शन ॲट द पोझिशन ऑफ द ॲपल अँड दस द ॲपल फॉल्स व्हर्टिकली डाऊनवर्ड्स.
आणखी त्यांच्या लक्षात काय आलं की दी डायरेक्शन फ्रॉम दी ॲपल ऑन द ट्री, म्हणजे झाडावर असलेल्या ॲपलची डायरेक्शन कशी, टू द सेंटर ऑफ दी अर्थ, म्हणजे त्या फळापासून त्या पृथ्वीच्या केंद्राकडची जी दिशा आहे ती दिशा कशी आहे, तर इट इज द व्हर्टिकल डायरेक्शन ॲट द पोझिशन ऑफ दी ॲपल, म्हणजे ते फळ जिथं आहे त्या फळापासून पृथ्वीच्या केंद्रापाशी, बघा आकृतीमध्ये दाखवलं आहे की फळ झाडापासून तुटल्यानंतर त्या फळापासूनची त्या पृथ्वीच्या केंद्राकडची जी दिशा आहे ती कशी आहे, तर व्हर्टिकली डाऊनवर्ड्स, म्हणजे सरळ खाली आहे. ठीक आहे. आणि दस द ॲपल फॉल्स व्हर्टिकली डाऊनवर्ड्स, आणि यामुळेच काय होतं म्हणून सांगितलंय की द ॲपल फॉल्स व्हर्टिकली डाऊनवर्ड्स, म्हणजेच ते सफरचंद काय होतंय, सरळ खाली पडतंय. ठीक आहे. मग त्यानंतर काय दिले बघा पुस्तकामध्ये तुम्हाला, फिगर 1.1 ऑन द लेफ्ट शोज अन ॲपल ट्री ऑन द अर्थ. या आकृतीमध्ये काय दाखवलंय, फिगर 1.1 मध्ये की एक सफरचंदाचं झाड दाखवलंय. ठीक आहे. एक सफरचंदाचं झाड दाखवलंय आणि द फोर्स ऑन एन ॲपल ऑन द ट्री इज टुवर्ड्स दी सेंटर ऑफ दी अर्थ. आणि मग काय सांगितलं की फोर्स ऑन एन ॲपल, म्हणजे त्या सफरचंदावर जो काही फोर्स म्हणजे बल असेल त्या बलाची दिशा कुठं असेल म्हणून सांगितलंय, इट इज टुवर्ड्स दी सेंटर ऑफ दी अर्थ. त्या बलाची दिशा कुठं असली पाहिजे, तर टुवर्ड्स दी सेंटर ऑफ दी अर्थ, म्हणजे पृथ्वीच्या केंद्राकडे असली पाहिजे. दॅट इज अलॉंग दी परपेंडिक्युलर फ्रॉम दी पोझिशन ऑफ दी ॲपल टू द सरफेस ऑफ दी अर्थ, म्हणजेच ती दिशा कशी असली पाहिजे, अलॉंग परपेंडिक्युलर फ्रॉम दी पोझिशन ऑफ दी ॲपल टू द सरफेस ऑफ दी अर्थ, म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागाशी त्या सफरचंदापासूनची जी दिशा असेल ती कशी असणार आहे म्हणून सांगितलंय, तर परपेंडिक्युलर. फॉर एक्झाम्पल ह्या आकृतीमध्ये पहा, तर ह्या आकृतीमध्ये काय दाखवलंय तुम्हाला की सफरचंद समजा इथं आहे आणि पृथ्वीचा पृष्ठभाग असा आहे, तर पृथ्वीच्या पृष्ठभागाशी फळ पडण्याची दिशा कशी आहे म्हणून सांगितलंय, तर परपेंडिक्युलर आहे, लंब आहे. ठीक आहे. आणि मग काय सांगितलंय पुढे, द फिगर ऑल्सो शोज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द अर्थ अँड द मून. त्याच आकृतीमध्ये आणखी एक गोष्ट दाखवली तुम्हाला की पृथ्वी आणि चंद्र हा काय आहे, तर चंद्र यांच्यामध्ये देखील जे काय ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हा देखील या आकृतीमध्ये दाखवला आहे. द फिगर ऑल्सो शोज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द अर्थ अँड द मून. आकृतीमध्ये आणखी काय दाखवलं आहे, तर अर्थ आणि मून यांच्यामधलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स देखील दाखवण्यात आला आहे. ठीक आहे. द डिस्टन्सेस इन द फिगर आर नॉट अकॉर्डिंग टू द स्केल, म्हणजे आकृतीमध्ये जे डिस्टन्सेस दाखवलेत ते काही स्केलने घेतलेले डिस्टन्सेस नाही आहेत, म्हणजे ते आपल्याला अंदाजा सांगता येत नाही त्यांचा की किती डिस्टन्स आहे. ठीक आहे. मग नंतर काय सांगितलंय की न्यूटन थॉट दॅट इफ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन ॲक्ट्स ऑन ॲपल्स ऑन द ट्री ॲट डिफरंट हाईट्स फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ कॅन इट ऑल्सो ॲक्ट ऑन ऑब्जेक्ट्स ॲट इवन ग्रेटर हाईट्स मच फार्दर अवे फ्रॉम द अर्थ. मग त्यानंतर काय सांगितलं, न्यूटनला आणखी काय काय विचार मनात आले त्यांचे, आणखी काय काय प्रश्न पडले की न्यूटन थॉट दॅट, त्यांनी असा विचार केला, इफ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन ॲक्ट्स ऑन ॲपल्स ऑन द ट्री ॲट डिफरंट हाईट्स. आता काय सांगितलं बघा की आकृतीमध्ये किंवा जनरली कुठल्याही झाडावरचे जे काही फळं असतात ते प्रत्येक फळ काही सगळे फळं एकाच उंचीवर नसतात, काही फळं खाली असतात, काही फळं मध्यभागी असतात, काही फळं उंचावर असतात त्यापेक्षा. ठीक आहे. म्हणजेच काय की झाडावर जे काही सफरचंद आहेत त्यांची उंची पृथ्वीपासून वेगवेगळी आहे. ठीक आहे. मग त्यांच्या मनात काय विचार आला न्यूटनच्या की जर पृथ्वी या सफरचंदाच्या झाडावर असलेल्या वेगवेगळ्या उंचीवर असलेल्या सफरचंदांवर ते ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावत असेल पृथ्वी, तर तीच पृथ्वी त्या सफरचंदांपेक्षाही जास्त उंचीवर असणाऱ्या इतर कुठल्या वस्तूंवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावते का, असा देखील त्यांच्या मनात प्रश्न पडला होता. मच फार्दर अवे फ्रॉम द अर्थ, पृथ्वीपासून खूप खूप दूर अंतरावर असलेल्या वस्तूंवर देखील पृथ्वी ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावू शकते का, लाईक फॉर एक्झाम्पल द मून. मग पृथ्वी चंद्रावर ज्या पद्धतीनं ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावतीये त्याच पद्धतीनं इतर चंद्रापासूनही खूप दूर अंतरावर असणाऱ्या इतर वस्तूवर देखील ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावू शकते का. मग कॅन इट ॲक्ट ऑन इवन फार्दर ऑब्जेक्ट्स लाईक द अदर प्लॅनेट्स अँड द सन. आणि पृथ्वी त्याच पद्धतीनं आपल्या पृथ्वीपासून खूप दूर अंतरावर इवन फार्दर ऑब्जेक्ट्स लाईक अदर प्लॅनेट्स अँड द सन, म्हणजे इतर ग्रह असतील किंवा सूर्य असेल त्यांच्यावर देखील पृथ्वी ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावू शकते का, असा प्रश्न त्यांच्या मनात आला होता. ठीक आहे. तर साहजिकच आहे की पृथ्वीच नाही तर कुठल्याही दोन ऑब्जेक्ट्स, विश्वामधल्या कुठलेही दोन ऑब्जेक्ट्स काय करू शकतात म्हणून सांगितलेलं आपण धड्याच्या सुरुवातीलाच की ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा असा युनिव्हर्सल फोर्स आहे, वैश्विक बल आहे, जो की फक्त पृथ्वीवरच्याच कुठल्या तरी दोन वस्तूंवर कार्य करत नाही तर विश्वातील कुठल्याही दोन वस्तूंवर कार्य करत आहे. म्हणजेच काय की पृथ्वीच इतर वस्तूंवर नाही पण इतर वस्तू देखील पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण बल लावू शकतात. आणि पृथ्वी ही
फक्त झाडावर असलेल्या सफरचंदांवरच नाही, तर त्यापेक्षा दूर अंतरावर असलेल्या चंद्रावर किंवा त्याहीपेक्षा दूर अंतरावर असलेल्या इतर ग्रहांवर किंवा सूर्यावर देखील ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावू शकते. ठीक आहे. त्यानंतर काय सांगितलंय बघा तुम्हाला, फोर्स अँड मोशन, बल आणि गती. तर वी हॅव सीन दॅट अ फोर्स इज नेसेसरी टू चेंज द स्पीड ॲज वेल ॲज डायरेक्शन ऑफ द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट. काय सांगितलंय की वी हॅव सीन दॅट की फोर्स इज नेसेसरी टू चेंज द स्पीड ॲज वेल ॲज द डायरेक्शन ऑफ द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट. सुरुवातीलाच बघा, सुरुवातीच्याच प्रश्नामध्येच तुम्हाला मी उत्तर सांगितलं होतं की फोर्स नेसेसरी म्हणजे आवश्यक असते कशासाठी, टू चेंज द स्पीड म्हणजे गती बदलण्यासाठी, ॲज वेल ॲज डायरेक्शन ऑफ दी मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट. एखादी वस्तू जर मोशनमध्ये असेल, गतिमान असेल, तर त्या गतिमान वस्तूची डायरेक्शन म्हणजे दिशा बदलण्यासाठी सुद्धा कशाची गरज असते, फोर्सची गरज असते, असं आपण पाहिलेलं आहे.